आज 29 ऑगस्ट 6 जूनची पेरणी सर्वसाधारणपणे 80 ते 85 दिवस या प्रजातीला झालेले आहेत। या प्रजातीला फक्त डेफ्रेश आणि गुळाचं पाणी आपण वापरलेलं होतं, कुठलाही बेसिक डोस वगैरे घेतलेला नव्हता। सुरुवातीला 54 दिवस नॉनस्टॉप पाऊस पडत होता। अशा वातावरणामध्ये ही प्रजाती आपण बघू शकता। एकाच झाडाला सर्वसाधारणपणे 250 ते 300 शेंगा आहेत। ही नवीन प्रजाती, त्याची उंची जर बघितली तर जेमतेम 1 ते 1.5 फूट याची उंची आहे। 1.5 फूट म्हणताच येणार नाही, 14-15 इंचापर्यंतच याची उंची आहे। डेफ्रेशचा वापर आणि गुळाचा वापर आपण 4 ते 5 वेळा केलेला होता। अशी ही सुंदर प्रजाती आता ही जी वाढ थांबलेली आहे, टॉपपर्यंत याला शेंगा लागलेले आहेत। हे बघा, आपण बघू शकता 250-300, काही ठिकाणी त्याच्या सुद्धा पुढे शेंगा आहेत। फुटवींचं जर प्रमाण बघितलं 40-40, 50-50 एका फांदीला शेंगा आहेत। जबरदस्त अशी ही नवीन प्रजाती। शेखर रांजणेकर यांच्या सांगण्यावरून या प्रजातीला फक्त आपण डेफ्रेश आणि गुळाचं पाणी वापरलं होतं आणि त्या अनुषंगाने ही प्रजाती या पद्धतीत डेव्हलप झालेली आहे। त्याला आम्ही सातारा भागामध्ये 86-032 या नावाने संबोधित करत असतो। कोणत्याही प्रजातीला इतके शेंगा नाहीत। हे बघा, या तर झाडाला आपल्याला मला वाटतं 400 पर्यंत शेंगा आहेत। हे बघा, जबरदस्त प्रजाती। डेफ्रेश आणि गुळाचं पाणी वापर करून ही प्रजाती बसवलेली शेखर रांजणेकर यांच्या सांगण्यावरून आज 85-86 दिवस होत आहेत। प्लॉट आता उत्तरेला झुकलेला आहे। धन्यवाद डेफ्रेश आणि धन्यवाद शेखर रांजणेकर।